रामकृष्ण हरी. मी राजेंद्र महाराज तिपाली बीड, हल्ली मुक्काम आळंदी. मी सध्या आळंदी येथे वास्तव्यास असून माझे ज्ञानेश्वरीचे पारायण या ठिकाणी माऊलीच्या मंदिरामध्ये चालू आहेत व हे पारायण करत असताना मला मिळेल अशा वेळेमध्ये व मला जे पारायण करत असताना ज्ञान प्राप्त झालं ते या ग्रंथामार्फत मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. हा ग्रंथ हे ब्रह्मज्ञान अशा प्रकारचा ग्रंथ असून या ग्रंथामध्ये मूळ अशा प्रकारचे ज्ञान आहे. आज धावत्या युगामध्ये सर्वांनाच या ठिकाणी अध्ययन करण्याचं, वाचन करण्यासाठी व सर्व ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी हा वेळ नाही. म्हणून मी या ठिकाणी जे काही मला पूर्ण ज्ञान या ठिकाणी प्राप्त झालं ते मी या ग्रंथामधून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. हा ग्रंथ पूर्ण वाचल्याच्या नंतर, या ग्रंथाचं पूर्ण अध्ययन पूर्ण ऐकल्याच्या नंतर आपणास या ठिकाणी दिव्य अशा प्रकारचं ज्ञान या ठिकाणी प्राप्त होईल. कारण हे जे ज्ञान आहे मित्रांनो, हे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपणापर्यंत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. ते आपण लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकावं व असणाऱ्या माझ्या या ज्ञानाचं, असणाऱ्या या ग्रंथाचा प्रचार व प्रसार आपण या ठिकाणी करण्यासाठी मला मदत करावी. आपणास एवढी विनंती करतो. या ग्रंथामध्ये, ज्याला आपण ब्रह्मज्ञान अशा प्रकारचे नाव दिलेले आहे, या ग्रंथामध्ये एकूण 4 अध्याय आहेत. प्रथम अध्याय जो आहे तो ब्रह्मांड ज्ञान आहे. म्हणजे आपले ब्रह्मांड कशी निर्माण झाली, आपली पृथ्वी कशी निर्माण झाली, आपला देह कसा निर्माण झाला, आपण कोण आहोत, सर्व या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला जो दुसरा अध्याय आहे तो दुसरा अध्याय म्हणजे हिंदू धर्म ज्ञान आहे. मग असणार आपला हिंदू धर्म कशा प्रकारे श्रेष्ठ आहे व हिंदू धर्मातूनच सर्व उत्पत्ती कशा प्रकारे झालेली आहे, आपल्या असणाऱ्या ब्रह्म विष्णू महेशाने मिळून असणाऱ्या जगाची निर्मिती कशी केली, या ब्रह्मांडाची निर्मिती कशी केली, याची माहिती सर्व असणाऱ्या या 2 अध्यायामधून आपल्याला मिळते. त्याच्यानंतर आपला तिसरा जो अध्याय आहे तो ज्ञानेश्वरी महात्म्य ज्ञान या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वरीचे महात्म्य या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जी ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर आपल्याला कशा प्रकारे ज्ञान प्राप्त होते व आपल्यातील सर्व विकार कसे निघून जातात ही माहिती असणारी या ज्ञानेश्वरी महात्म्य ज्ञानामध्ये देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर सर्व अध्यात्माचे सार जे आहे ते म्हणजे असणारे रामकृष्ण हरिनाम या नामाचे महत्व सांगण्याचा सुद्धा मी या ठिकाणी 4थ्या अध्यायातून प्रयत्न केलेला आहे. ग्रंथामध्ये एकूण 4 अशा प्रकारचे अध्याय आहेत व या 4ही अध्यायाचं सार शेवटला आपण 5व्या असणाऱ्या सारामध्ये या ठिकाणी घेणार आहोत. तर सर्व असणारे हे व्हिडिओ आपण या ठिकाणी बघावेत एवढी विनंती आपणास करतो व या पूर्ण व्हिडिओ मधून चांगल्या प्रकारे ज्ञानाचे अशा प्रकारचे शॉर्ट्स काढून आपण हे युट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जणांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य करावं एवढी विनंती आपणास या ठिकाणी करतो. लिखाण हे मी जरी केलेले असले तरी लिखाण हे माऊलीच्या असणाऱ्या मंदिरामध्ये आजच्या वृक्षाखाली बसून मी या ठिकाणी केलेले आहे. म्हणून या लिखाणाला मी तर म्हणन की या ठिकाणी माऊलीचीच कृपा माझ्यावर झाली. म्हणून मी या लिखाणाचा कुठंतरी लिखाण करण्याचा अधिकारी, फक्त एक मार्ग या ठिकाणी आहे. म्हणून मित्रांनो, हे जे ब्रह्मज्ञानाचे अध्याय आहेत हे सर्वांपर्यंत पोहोचणं या ठिकाणी गरजेचे आहे व हे ज्ञान या ठिकाणी सर्वांपर्यंत आपण जास्तीत जास्त प्रमाणात, आजचं युग जे आहे मित्रांनो, या ठिकाणी मला तर ह्या ग्रंथाची छपाई सुद्धा करायची आहे. परंतु आजचं जे युग आहे आजचं युग या ठिकाणी सोशल मीडियावर, मोबाईलमध्ये जास्त व्यस्त आहे. म्हणून या मोबाईलमध्ये, या सोशल मीडियावर आपल्या धर्माचा, हिंदू धर्माचा, मग आपल्या ब्रह्मांडापासूनचे ज्ञान, आपण कसे निर्माण झालो, पुढे आपला धर्म म्हणजे काय, आपण कशा प्रकारे राहायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे, कशा प्रकारचे आपण वर्तणूक केल्यानंतर आपल्याला काय फळ प्राप्त होईल, आपला देह काय आहे, आपला आत्मा काय आहे, आपल्याला बुद्धी कोण देतो, आपल्याला सर्व कोण चालवतो, कशा प्रकारे आपण चालायला हवे, या सर्वांचे ज्ञान मित्रांनो असणाऱ्या या ग्रंथामधून आपल्याला प्राप्त होते. म्हणून हा ग्रंथ दिव्य अशा स्वरूपाचा असून याचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करावा एवढीच आपणास या ठिकाणी विनंती करतो. लिखाण मी याच्या प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक असणाऱ्या एकेका श्लोकामध्ये खूप विस्तीर्ण अशा प्रकारचे ज्ञान आहे. जे मोठे ज्ञान छोट्या स्वरूपामध्ये एका ओळीमध्ये देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तरी या पूर्ण साराचं आपण मन लावून या ठिकाणी अध्ययन, मन लावून या ठिकाणी आपण हे ऐकावं अशा प्रकारची आपणास विनंती करतो. या साराला सुद्धा, या सारावर आपण छोट्याले या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी तयार करून जास्तीत जास्त सोशल मीडियावर, युट्यूबच्या शॉर्टच्या माध्यमातून असतील किंवा इतर आपल्याला जे पण या ठिकाणी जशा माध्यमातून या ठिकाणी याचा प्रचार व प्रसार करायचा असेल ते आपल्या हिंदू धर्माचा, आपल्या ज्ञानाचा प्रचार व प्रसार खूप छोट्या शब्दामध्ये मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आपण पुढे या ठिकाणी पाठवण्यासाठी मदत या ठिकाणी मला करायची, हे सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. मी हे लिखाण करण्याचा हेतू म्हणजे आपणास आपल्या ब्रह्मांडाचे, धर्माचे, ग्रंथाचे व नामाचे महत्व पटवून देण्यासाठी व
अल्प अशा सोप्या शब्दात या धावत्या युगामध्ये वेळेला प्राधान्य देऊन आपल्या सनातनी हिंदू धर्माचे ज्ञान होण्याच्या हेतूने हे लिखाण केलेले असून यातून आपणास मोजक्या व अल्प लिखाणातून मुख्य असे ज्ञान देण्याचा मी अल्पबुद्धीने प्रयत्न केला असून जे लिखाण मी या छोट्याशा ग्रंथ रूपाने केलेले आहे ते सर्व मी आळंदी येथे माऊलीच्या मंदिरातील आजान वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरीचे पारायणे करताना मिळेल अशा वेळेमध्ये लिहून दिनांक 2/11/2024 रोजी दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर याचा शेवट करून हे पूर्ण केलेले असून हे लिखाण करण्यामागे आपला हिंदू सनातन धर्माचा प्रचार व प्रसार करावा एवढाच हेतू असून या लिखाणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपण मला सहकार्य करावे ही विनंती. लेखक हरिभक्तपरायण राजेंद्र देवीदास तिपाले महाराज, तुकाराम बाबा संस्थान, पारगाव जप्ती, तालुका जिल्हा बीड. मी सध्या हल्ली मुक्काम आळंदी. संपर्क 9011-900-661. मित्रांनो, आपणास असणाऱ्या या लिखाणातून या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे. हा ग्रंथ मला या ठिकाणी छपाई करायचा आहे. कोणाला जर या ठिकाणी हा ग्रंथ छपाई करण्यासाठी मला सहाय्य करायचे असेल, तसं कोणी इच्छा असेल तर करा. नसता मी तर माझ्या तयारीमध्ये आहे. याला खर्च भरपूर येणार आहे, कारण हा ग्रंथ चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे. म्हणून मित्रांनो, कोणाची इच्छा असेल तर नक्की मला या ठिकाणी संपर्क साधावा. अशा प्रकारे मित्रांनो, असणारे हे ब्रह्मज्ञान व ब्रह्मज्ञानाचे असणारे 4 अध्याय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सोशल मीडियावर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तसेच हे लिखाण टायपिंग मध्ये सुद्धा आपल्याला गुगलवर सर्च केल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी लवकरच उपलब्ध या ठिकाणी होईल. तसेच असणारे या ग्रंथाच्या माध्यमातून सुद्धा ब्रह्मज्ञान नावाच्या ग्रंथाच्या रूपाने आपणापर्यंत या ठिकाणी पूर्ण असणाऱ्या सर्वांपर्यंत देण्याचं कार्य या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर यासाठी मला आपण जास्तीत जास्त सहकार्य करावं. जेवढा वेळ आपल्याला या धर्म कार्यासाठी देता येईल, असणाऱ्या या माझ्या कार्यासाठी जे ह्या ज्ञानाचं मी निर्माण केलेलं आहे याच्या प्रचारासाठी देता येईल, तेवढा आपण आपला वेळ व आपलं सहकार्य या ठिकाणी द्यावं एवढी विनंती करतो व या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी माऊली.